आपली लाज कशी दूर करणार, लाज कशी सोडून देणार. आता आपल्या मराठी भाषेमध्ये एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघतात. लाज कशी सोडून देणार याही वाक्याचे 2 अर्थ निघतील, पण तुम्ही वेगळा अर्थ कृपया करून घेऊ नका. इथे लाज हा शब्द संकोच या अर्थाने वापरत आहे. आपला संकोच कसा दूर करणार. हा व्हिडिओ त्या सगळ्या लोकांसाठी ज्यांना सगळ्याच बाबतीत लाज वाटते, लोकांसमोर बोलण्याची लाज वाटते, लोकांमध्ये मिसळण्याची लाज वाटते, संकोच वाटतो. कोणासमोर भाषण देताना लाज वाटते, लोकांसमोर काही बोलताना, आपलं मत मांडताना लाज वाटते, कुठलेही काम करताना लाज म्हणजे संकोच वाटतो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 6 अशा गोष्टी सांगणार आहे ज्या करून तुम्ही तुमचा संकोच कायमचा दूर कराल आणि लोकांमध्ये आत्मविश्वासाने मिसळू शकाल. तुम्ही तुमचा संकोच, तुमची लाज बाजूला ठेवून जेव्हा तुम्ही लोकांमध्ये आत्मविश्वासाने मिसळाल त्यावेळेस लोक तुमचं म्हणणं ऐकतील, तुमचा लोकांवर प्रभाव वाढेल. पण लाज वाटते, संकोच वाटतो म्हणजे नेमकं काय होतं तर तुम्हाला लोकांसमोर बोलताना अनकम्फर्टेबल वाटतं, भीती वाटते. तुम्हाला संकोच वाटण्याची कारणे नेमकी काय आहेत ते अगोदर बघूया. संकोच वाटण्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आपल्या मनात असणारी लोक काय म्हणतील ही भीती. लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील, माझ्या मागे काय म्हणत असतील, हा असाच आहे, हा तसाच आहे, हा सगळा विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये अगोदर करून ठेवतात आणि हा विचार, हीच तुमची भीती तुम्हाला लोकांमध्ये वावरण्यासाठी संकोच निर्माण करते. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही लोकांमध्ये मिसळलात, संकोच बाळगला नाही, तरी पुढच्या स्टेपवर तुमच्या मनात ही भीती निर्माण होते की आपल्या तोंडातून काही चुकीचे शब्द जाऊ नयेत आणि लोक आपल्याला चुकीचे समजतील का, मी काही बोललो तर लोकांमध्ये माझं हसू होईल का, लोक माझी मजाक उडवतील का, लोकांमध्ये जाण्याने माझी पंचाईत होईल का, हा विचार तुम्ही करता. तिसरं कारण म्हणजे तुमच्या हे लक्षात येतं की तुम्ही जेव्हा सोशल होता किंवा लोकांमध्ये जाता तेव्हा तुम्ही बोलत असताना लोक तुमच्याकडे बघतात आणि ओळखतात की तुम्ही कम्फर्टेबल नाही, तुम्ही घाबरलेले आहात आणि तुमच्याही हे लक्षात येतं की लोकांना हे कळलं आहे की आपण घाबरलेलो आहोत आणि त्या वेळेपासून तुम्ही आणखी जास्त घाबरता, तुम्हाला आणखी जास्त संकोच वाटू लागतो. चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला नकार येईल की काय याची भीती. आपण कोणासमोर काही बोललो, काही मागितलं किंवा आपल्या काही मागण्या मांडल्या तर समोरचा आपल्याला नकार देईल ही भीती आपल्या मनामध्ये कायम असते. म्हणूनही आपण बोलायला घाबरतो, आपल्याला बोलायला लाज वाटते, संकोच वाटतो. 5वी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वासाची कमी असणं. वरची 4ही कारणे या 5व्या कारणावरून आहेत. जर तुमच्याकडे आत्मविश्वासच नसेल तर तुम्ही कुठलीच गोष्ट कोणासमोर कधीच मांडू शकत नाही, निर्भीडपणे बोलू शकत नाही. तुम्हाला कायम लाज वाटणार, तुम्हाला कायम संकोच वाटणार. नंबर 6, आपल्या दिसण्याबद्दल आपल्याला असणारा ऑकवर्डनेस किंवा अवघडलेपण. मी जाडच आहे का, मी खूप जास्त बारीकच आहे का, मी घातलेले कपडे ठीक आहेत का, मी चांगला दिसतो का, का मी गबाळ्यासारखा दिसतो. म्हणजे तुमच्या दिसण्याबद्दल, तुमच्या शरीराबद्दल तुम्हाला असलेलं अवघडलेपण हेच कारण आहे. तुमच्यामध्ये संकोच आहे, तुम्हाला लाज वाटते. आता लाज वाटण्याचे, संकोच वाटण्याचे 6 कारणे तुम्ही पाहिले. आपण हे दूर कसे करायचे, यातून बाहेर कसं पडायचं याचे 6 उपाय बघणार आहोत, ते इथून पुढे. नंबर 1, आपण जसे आहोत तसे आपण आपल्याला स्वतःला स्वीकारायला हवं. जगातल्या 50% जास्त लोकांना स्वतःच्या दिसण्याबद्दल अवघडलेपण असेल. मी जाडच दिसतो, मी बारीकच दिसतो, माझं नाकच छोटं आहे, या सगळ्या गोष्टी सगळ्यांमध्ये असतात. पण हे तुम्हाला लाज वाटण्याचं कारण असू देऊ नका. तुम्ही जसे आहात, तुमचं दिसणं जसंही असेल तसं ते स्वीकारा. कारण तुमचं दिसणं तुम्ही बदलू शकत नाही. तुम्ही फक्त तुमचं शारीरिक आरोग्य, तुमचा फिटनेस चांगल्या पद्धतीने ठेवू शकता. ते तुमच्या हातात आहे आणि तेच करा. तुम्ही तुमच्या शरीराला फिट आणि निरोगी ठेवत असाल तर हळूहळू तुम्हाला तुमच्या दिसण्याबद्दल देखील आत्मविश्वास वाटू लागतो. नंबर 2,
आपल्यातल्या भीतीचा सामना करा. जी काही भीती आहे त्यापासून दूर पळू नका. समोर आलेल्या प्रसंगाला घाबरू नका, त्यापासून दूर पळू नका. आपल्या मनातल्या भीतीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करा. लोकांमध्ये जाण्यापासून, स्टेजवर जाण्यापासून तुम्ही 1 वेळेस घाबराल, 2 वेळेस घाबराल, पण घाबरून 3ऱ्या वेळेस जायचं नाही असं करू नका. तुम्ही 3ऱ्या वेळेसही जा, त्यावेळेस तुमची भीती कमी झालेली असेल आणि तुम्ही आत्मविश्वासाने बोलू शकाल. नंबर 3, आपल्या चेहऱ्यावर असणारी लाज, संकोच, भीती या सगळ्याचे रूपांतर आपल्या हास्यात करा. तुम्हाला भीती वाटली तर चेहऱ्यावर एक स्माईल द्या. जगात सगळ्यांचं हास्य हे सुंदर आहे. हसताना, स्माईल करताना प्रत्येकजण हा सुंदरच दिसतो. तुमचं हास्य तुमच्या व्यक्तिमत्वाला खुलवत असतं. म्हणून जेव्हा कधी भीती वाटेल, संकोच वाटेल, लाज वाटेल, तेव्हा एक छोटंसं स्माईल चेहऱ्यावर आणा. तुमचं व्यक्तिमत्व बदलून जाईल. नंबर 4, बाहेरच्या गोष्टींवर लक्ष देऊन घाबरण्यापेक्षा आपल्या स्वतःमध्ये लक्ष द्या. आपल्या भावनांवर, आपल्या शब्दांवर लक्ष द्या आणि आपली सगळी एनर्जी, सगळी ऊर्जा आपल्या भावनांवर केंद्रित करा. आपल्याला काय बोलायचं आहे, आपण काय बोलत आहोत यावर लक्ष द्या. आणि ते तेव्हाच होऊ शकेल जेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूला, बाहेर कमी लक्ष द्याल आणि तुमच्या आतमध्ये स्वतःशी जास्त कनेक्ट व्हाल. नंबर 5, आपले सगळे मागचे रेकॉर्ड्स, आपलं भूतकाळातलं काम करण्याची पद्धत हे सगळं चांगलं ठेवा. तुमचा आजचा वर्तमान उद्या तुमचा भूतकाळ बनेल. म्हणून आज चांगलं काम करा. आपल्या कामाशी इमानदार राहा. आपण जे काही काम करत आहोत ते आणि आपली ध्येय मोठी ठेवा. आपल्या ध्येयासाठी, स्वप्नांसाठी केलेले काम, ती मेहनत, हाच तुमचा रेकॉर्ड चांगला असू द्या. तुम्ही तुमच्या कामाबद्दल, तुमच्या स्वप्नांबद्दल समर्पित आहात, डेडिकेट आहात, हे तुमच्या कामातून दिसू द्या. आणि हा तुमचा रेकॉर्ड तुमच्याकडे चांगला असेल तेव्हा आपोआप तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास येईल. लोकांसमोर बोलण्याचा, आपल्यामध्ये काहीतरी चांगलं आहे हे दाखवण्याचा आत्मविश्वास तुमच्यात येईल. तुम्ही केलेलं प्रामाणिक काम हे तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करतं आणि लोकांनाही तुमच्यावर विश्वास बसतो की या व्यक्तीने काहीतरी कष्ट घेतले आहेत, हा प्रामाणिक आहे. आपल्या कामाबद्दल आणि आपल्या स्वप्नांबद्दल हे लोकांना दिसून येतं. नंबर 6, आपलं कम्युनिकेशन स्किल म्हणजे संवाद कौशल्य हे वाढवा. किंबहुना ते चांगलं असू द्या. बोलतो तर प्रत्येकजण, पण कौशल्य प्रत्येकाकडे नसतं. ते काय असतं तर समोरच्याला आपलं म्हणणं पटवून देता यायला हवं. आणि हे कौशल्य एका दिवसात येत नाही. त्यासाठी तुम्हाला काम करावं लागतं. कुठलंच स्किल, कुठलंच कौशल्य हे एका दिवसात माणूस शिकत नाही. खूप दिवसांची मेहनत असते, प्रॅक्टिस असते. आपण काय बोलतो, कसं बोलतो यावर लक्ष ठेवा. आपले संवाद कौशल्य आणि आपला आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. जेव्हा तुमचं संवाद कौशल्य हे चांगलं असतं तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढला जातो. आणि जेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढलेला असतो तेव्हा तुमचं संवाद कौशल्य आणखी खुलत जातं. तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे लोकांशी संवाद साधू शकता. व्हिडिओच्या शेवटी एक सांगावंसं वाटेल की चांगले काम करताना कधीही लाज वाटू देऊ नका, संकोच वाटू देऊ नका. पण जर तुम्ही वाईट काम करत आहात किंवा काही चुकीचं करत आहात तर नक्कीच तुम्हाला लाज वाटायला हवी, संकोच वाटायला हवा. वरचे सगळे 6 मुद्दे हे तुमच्या संकोच दूर करण्यासाठी गरजेचे आहेत. पण वाईट गोष्टी करण्यासाठी कायम संकोच आणि लाज ही असू द्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.